जय महाराष्ट्र मंडळी. छगन भुजबळ राज्यसभेत जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात वरिष्ठ नेत्यापैकी एक, ओबीसी समाजाचा मोठा चेहरा, अनेक दशकांपासून राजकीय अनुभव असलेले छगन भुजबळ यांची दिल्लीत वर्णी लागणार अशी चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी असं काय घडलं की भुजबळांच्या हातातून राज्यसभेची उमेदवारी निसटली? भुजबळांनी पक्षश्रेष्ठींसमोर अशी कोणती अट ठेवली होती की त्याचा फटका त्यांनाच बसला? समीर भुजबळांना मंत्रिपद देण्याची मागणी नेमकी काय होती? आणि छगन भुजबळ यांचा पत्ता कट करत राष्ट्रवादी काँग्रेसनं अचानक राजेंद्र जैन यांच्यावर विश्वास का दाखवला? हा केवळ उमेदवारीचा निर्णय आहे का, की राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदलत्या सत्ता समीकरणाचा मोठा संकेत आहे? तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयावर सविस्तर विश्लेषण आपण मुद्देसूद पाहणार आहे. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलं. मुद्दा नंबर 1, राज्यसभेची जागा आणि भुजबळांची दावेदारी. सुनेत्रा पवार यांच्या विजयामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नावांची चर्चा होती, मात्र त्यामध्ये सर्वात आघाडीवर नाव होतं छगन भुजबळ यांचं. भुजबळ हे पक्षातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. मंत्रिपदाचा अनुभव, विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव आणि दिल्लीतील राजकारणाची जाण यामुळे राज्यसभेसाठी त्यांची दावेदारी मजबूत मानली जात होती. त्यामुळे पक्ष त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करेल अशी चर्चा सुरू होती. अनेक नेत्यांनीही त्यांचंच नाव जवळपास निश्चित असल्याचं सांगितलं होतं. आता मुद्दा क्रमांक 2, भुजबळांनी नेमकी कोणती अट ठेवली होती? ऐनवेळी समीकरणं बदलली. सूत्रांच्या माहितीनुसार छगन भुजबळ यांनी पक्ष नेतृत्वासमोर एक अट ठेवली होती. जर मी राज्यसभेत जाणार असेन तर माझ्या जागी समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं, अशी त्यांची भूमिका असल्याची चर्चा सुरू आहे. भुजबळ कुटुंबाने अनेक वर्ष पक्षासाठी काम केलं आहे, त्यामुळे इतर नेत्यांच्या कुटुंबाप्रमाणेच आमच्या कुटुंबालाही प्रतिनिधित्व मिळायला हवं, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. याच अटीमुळे राज्यसभेचा निर्णय लांबला असल्याची चर्चा सुरू झाली. राजकारणात वारसा आणि प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. मुद्दा क्रमांक 3, दादा आणि तटकरे कुटुंबाचं उदाहरण का दिलं त्यांनी? भुजबळांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करताना काही उदाहरणंही दिली. त्यांनी सांगितलं की पक्षात काही कुटुंबांना केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडेही प्रतिनिधित्व आहे, मग भुजबळ कुटुंबालाच वेगळा न्याय का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याचं सांगितलं जातं. दादा आणि तटकरे कुटुंबातील सदस्यांना विविध स्तरावर संधी मिळाली, तर भुजबळ कुटुंबातला तीच संधी का मिळू नये असा त्यांचा युक्तिवाद असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हा विषय केवळ राज्यसभेच्या जागेपुरता मर्यादित राहिला नाही, तर पक्षातील प्रतिनिधित्व आणि सत्तेतील वाटा या मोठ्या प्रश्नाशी जोडला गेला. मुद्दा क्रमांक 4, फडणवीसांची भेट का महत्त्वाची होती? राज्यसभेच्या निर्णयापूर्वी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यसभा आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. भुजबळ राज्यसभेत गेल्यास त्यांच्या जागी समीर भुजबळ यांना संधी मिळावी अशी विनंती करण्यात आली होती. मात्र माहितीच्या राजकारणात प्रत्येक मंत्रिपद महत्त्वाचं असल्यानं हा निर्णय सहज होणार नव्हता. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील सत्ता संतुलन लक्षात घेता कोणत्याही नवीन मंत्रिपदाचा निर्णय सोपा नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. आता पाहू मुद्दा क्रमांक 5, अचानक राजेंद्र जैन यांची एंट्री. भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अचानक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा झाली. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. सुनील तटकरे यांनी अधिकृत घोषणा करत राजेंद्र जैन यांचं नाव जाहीर केलं आणि त्याच क्षणी राज्यसभेच्या राजकारणातील सर्व अंदाज बदलले. अनेक राजकीय विश्लेषकांसाठी हा निर्णय अनपेक्षित होता, कारण जैन यांचं नाव चर्चेतही नव्हतं. त्यामुळे या निर्णयामागे नेमकं राजकीय गणित काय याची चर्चा सुरू झाली. मुद्दा क्रमांक 6, राजेंद्र जैन कोण आहेत? राजेंद्र जैन हे गोंदिया जिल्ह्यातील प्रभावी नेते आहेत. ते 2 वेळा विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. मात्र त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. एकेकाळी पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र जैन यांनी संघटनेतून आपलं स्थान निर्माण केलं. पक्ष संघटनेत विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आज त्यांचे निष्ठेचं फळ म्हणून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याचं बोललं जात आहे. मुद्दा क्रमांक 7, प्रफुल्ल पटेल यांचं वजन अजूनही कायम आहे का? गेल्या काही महिन्यात प्रफुल्ल पटेल यांचं पक्षातील महत्त्व कमी झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्यांच्या सर्वात जवळच्या सहकार्याला राज्यसभेची उमेदवारी मिळणं हा साधा योगायोग मानला जात नाही. या निर्णयातून एक स्पष्ट संदेश गेला आहे. प्रफुल्ल पटेल अजूनही राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेत प्रभावी भूमिका बजावत आहे. त्यामुळे हा विजय केवळ राजेंद्र जैन यांचा नसून प्रफुल्ल पटेल यांच्या गटाचाही मानला जातो.
अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते या निर्णयातून पक्षातील शक्ती समतोल स्पष्ट संदेश गेलेला आहे. मुद्दा क्रमांक 8, सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा राजकीय निर्णय. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची संपूर्ण सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हातात आली. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवाराची निवड हा त्यांच्या नेतृत्वाखाली पहिला मोठ्या निर्णयापैकी एक मानला जात आहे. या निर्णयातून त्यांनी काही महत्त्वाचे संदेश दिल्याचं बोललं जात आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी, प्रफुल्ल पटेल यांचं महत्त्व कायम आणि विदर्भातील संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न, हे तिन्ही संदेश या निर्णयातून दिसून येतात. त्यामुळे हा केवळ राज्यसभेचा निर्णय नसून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्व शैलीची पहिली मोठी झलक मानली जात आहे. आता मुद्दा क्रमांक 9 पाहू. भुजबळांसाठी हा सर्वात मोठा राजकीय धक्का. राज्यसभेवर जाण्याची संधी हातातून जाणं हा छगन भुजबळांसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. कारण त्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होती, मात्र अखेर उमेदवारी दुसऱ्याच नेत्याला मिळाली. आता भविष्यात भुजबळांची राजकीय भूमिका काय असेल, त्यांना केंद्रात किंवा राज्यात नवी जबाबदारी मिळेल का, आणि समीर भुजबळ यांच्या राजकीय भवितव्याबाबत पक्ष काय निर्णय घेईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण भुजबळ हे आजही राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात मोठ्या जनादर असलेल्या नेत्यापैकी एक मानले जातात. या संपूर्ण घडामोडीकडे पाहिलं तर 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली, राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असतानाही छगन भुजबळ यांच्या अटीमुळे त्यांचं नाव मागे पडलं असल्याची चर्चा सर्वत्र आहे. दुसरी गोष्ट, राजेंद्र जैन यांच्या निवडीमधून प्रफुल्ल पटेल यांचं पक्षातील महत्त्व अजूनही कायम असल्याचा संदेश गेलेला आहे. आणि गोष्ट तिसरी, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस नवीन राजकीय समीकरण तयार करत असल्याचं या निर्णयातून दिसून येतंय. आता पुढील काही दिवसात भुजबळ यांची भूमिका काय असणार आहे, समीर भुजबळांना पक्षात कोणती संधी मिळते आणि राजेंद्र जैन दिल्लीत जाऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता मंडळी, तुम्हीच सांगा, छगन भुजबळ यांनी समीर भुजबळांसाठी अट ठेवणं योग्य होतं का, आणि राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय योग्य वाटतो का, आणि हा निर्णय निष्ठेचा विजय आहे की पक्षातील बदलत्या सत्ता समीकरणाचा आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.